प्रीस्कूल तुमच्या मुलासाठी का गरजेचं आहे, हे पालक लवकर बघत नाहीत. किंवा मग आपण जर बोलत असलो शेजारी, की "अरे, तुझा मुलगा कोणत्या शाळेमध्ये आहे?" आणि मग मी जर एखाद्या मोठ्या ब्रँडचं नाव सांगितलं, तर "हां, बस आता काही टेन्शन घ्यायचं." आणि जेव्हा आपण एखाद्या लोकल ब्रँडचं नाव सांगतो, तेव्हा पालकांना वाटते, की "अरे काय, हा पैसे वाचवण्यासाठी असं करतो." म्हणजे आता असं झालेलं आहे, की मोठं ब्रँड, मोठी फीस आणि क्वालिटी. पण जर मुळामध्ये आपण बघितलं, तर तसं होत नाहीये. बऱ्याच वेळा असं होतं, की काही लोकल ब्रँडच्या स्कूल सुद्धा खूप चांगलं एज्युकेशन देतात. आज आमच्याकडे जेव्हा मुलगा सीनियर केजी करून किंवा त्याचं अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन कंप्लीट करून बाहेर पडतो, तेव्हा तो सीबीएसई पॅटर्न और कुठल्याही इंटरनॅशनल लेव्हलचं एज्युकेशन घेण्यासाठी तो तयार असतो. म्हणजे तो सोशल झालेला असतो, त्याला ॲक्टिव्हिटी करता येतात. या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. फक्त सिलेबस पूर्ण करणं किंवा पुस्तकं भरणं म्हणजे अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन नाहीये. मुलगा त्याच्या त्या फेममधून बाहेर आला पाहिजे. जे आपल्या घरामध्ये एक असतं. आपण काय करतो, मुलाला काही गोष्टी करायला नाही सांगत. "नको, नको, तुझा हात दुखेल" किंवा "नको बाबा, तू जास्त वेळ हे करू नको." रडू देत नाही आपण त्याला. रडू नाही दिलं किंवा ह्या केलं, तर ह्या गोष्टीमुळे त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट होते. आता जर आपण चाइल्ड सायकॉलॉजीनुसार बघितलं, तर 6 वर्षापर्यंत मुलांचा 90% ब्रेन डेव्हलप. त्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला परिवाराकडून भेटतच नाही. आपण त्यांना आता फारच पॅम्पर करतोय. म्हणजे जर समजा आपण आपलं बालपण आठवलं, तर आपले आई-वडील आपल्याला पडू देत होते. चिखलात खेळू देत होते. काय करायचंय ते करू देत होते. तुमच्या मनाने डिसिजन घ्यायला सांगत होते. आपण आता ते तसं करत नाही. आपण मुलांना असं रेडी प्लेटमध्ये सर्व्ह करून देतोय, की तुला हे असं-असं करायचं. आणि हे जे काम आहे, हे अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन करते. सध्याचं जे एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्यामध्ये हॉलिस्टिक डेव्हलपमेंटवरती आपण भर देतो. त्याच्यामध्ये आपण फिजिकल डेव्हलपमेंट सोबत त्यांची इमोशनल डेव्हलपमेंट करतो. त्यांच्या ब्रेनला आपण ऍक्टिव्ह बनवतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमधून.